या जन्मावर या मरणावर शतदा प्रेम करावे. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. लाडक्या गणपती बाप्पांचे विसर्जन झालं की त्यानंतर दुसऱ्या दिवशी असते भाद्रपद पौर्णिमा. भाद्रपद पौर्णिमेपासून सुरुवात होते ती म्हणजे पितृपक्षाची. तर वर्ष 2025मधील पितृपक्ष नेमका केव्हा सुरू होणार आहे, त्याचबरोबर तुमच्या घरात जर चालू वर्षात म्हणजे जानेवारी महिन्यात, फेब्रुवारी महिन्यात किंवा या अगोदर महिना 15 दिवस जर कोणाचा मृत्यू झाला असेल, तर तुमच्या मनात साहजिकच असा प्रश्न तयार झाला असेल की आमच्या घरात किंवा आमच्या कुळात अमुक अमुक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याच्यामुळे मग आम्ही यावर्षी पितृश्राद्ध घालू शकतो का, पितृजेऊ घालू शकतो का. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर चालू वर्षात कोणाचा मृत्यू झाला असेल घरामध्ये, तर आपल्याला पितृ घालता येतात की नाही याबद्दलचीच माहिती सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल आणि तुमच्या सर्व शंकांचं समाधान देखील होईल. व्हिडिओ बघत असताना पितृदेवो भव, मातृदेवो भव असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. वर्ष 2025मधील पितृपक्षाची सुरुवात ही भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेला दरवर्षी पितृपक्षाची सुरुवात होते. भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत हा जो 15 दिवसांचा कालावधी असतो, तर याला पितृपक्ष पंधरवडा असं म्हटलं जातं. तर या वर्षीची भाद्रपद पौर्णिमा 7 सप्टेंबर 2025 रोजी आहे. गणपती विसर्जन झालं की त्यानंतर दुसऱ्या दिवशी पौर्णिमा असते आणि या पौर्णिमेच्या दिवसापासून पितृपक्षाची सुरुवात होत असते. तर अमावस्येला या पितृपक्षाची समाप्ती होते. तर 7 सप्टेंबर 2025ला भाद्रपद पौर्णिमा आहे. या दिवसापासून पितृपक्ष सुरू होईल आणि 21 सप्टेंबर 2025पर्यंत हा पितृपक्ष सुरू राहणार आहे. तर या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये आपण आपल्या हयात नसलेल्या पूर्वजांचं नामस्मरण करतो. पितृदोष घालवण्यासाठी, त्यांना शांती मिळण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय देखील करत असतो. जन्म, मृत्यू या घटना सुरूच होत असतात. कोणाचा मृत्यू झाला तर कुठे ना कुठे कोणीतरी नवीन सजीव जन्माला येतच असतो. तर तुमच्या घरात देखील चालू वर्षात कोणाचा मृत्यू झालेला असेल, तर तुम्हालाही प्रश्न तयार झालेला असेल की आम्ही यावर्षी पितृ जेऊ घालू शकतो का, पितृपक्ष मध्ये पितृश्राद्ध करू शकतो का. तर पितृपक्ष हा जो कालावधी असतो हा 15 दिवसांचा असतो. आपल्या हिंदू कॅलेंडरमध्ये हा 15 दिवसांचा कालावधी आहे. ज्या कालावधीमध्ये आपण जे आपले मृत पूर्वज असतात त्यांचं स्मरण करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपण श्राद्धविधी करतो, पिंडदान करतो, तर्पण करतो. तर या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणं, त्याचबरोबर पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं, दानधर्म करणं किंवा ब्राह्मणांना घरी बोलवून भोजन देणं हे खूप शुभ मानलं जातं आणि बरेच घरी हे विधी देखील केले जातात. पितृपक्षामध्ये कांदा, लसूण असेल किंवा मग जे काही तामसिक पदार्थ असतील यांचं सेवन आपण टाळलं पाहिजे. त्याचबरोबर जे शुभ कामं असतात ते आपण पितृपक्षामध्ये करू नये. जसं की लग्न असेल, मुंडन असेल, नवीन वस्तूंची खरेदी असतील, नवीन तुम्हाला घर घ्यायचं असेल, तर पितृपक्षामध्ये कोणतंही शुभ कार्य आपल्याला करता येत नाही. कारण हा जो 15 दिवसांचा कालावधी असतो, तर हा एक प्रकारे श्राद्धाचा कालावधी असतो. त्यामुळे या काळामध्ये आपण कोणतंही शुभ कार्य करायचं नसतं. भाद्रपद महिन्यात पौर्णिमेपासून हा कालावधी सुरू होतो आणि अमावस्येपर्यंत हा कालावधी असतो. भाद्रपद अमावस्येलाच सर्वपित्री अमावस्या असं म्हटलं जातं. तर आता तुमच्या घरात जर यावर्षी कोणाचा मृत्यू झाला असेल, तर तुम्हाला यावर्षी पितृ घालता येणार नाही. मृत्यूनंतर त्या वर्षात लगेच पितृश्राद्ध केलं जात नाही, पितृ अर्पण केले जात नाही. तर पिंडदान विधी जो असतो तो मृत्यूनंतर 10 दिवसात म्हणजे आपण दशक्रियेच्या दिवशी पिंडदान विधी करत असतो. आणि पहिल्या वर्षी म्हणजे ज्यावेळेस एखादी व्यक्ती मृत होऊन 1 वर्ष होतं, पहिली पुण्यतिथी असते, तेव्हा आपण वार्षिक श्राद्ध घालत असतो. मृत आत्म्याचा आदर करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी याच्यासाठी आपण दशक्रिया आणि वर्षश्राद्ध हे देखील विधी करत असतो. तर पिंडदान आणि श्राद्ध यांच्यात नेमका काय फरक आहे. तर पिंडदान जो विधी आहे, तर हा विधी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो 10 दिवसांमध्येच करावा लागतो. 10 दिवसांमध्येच म्हणजे आपण दशक्रियेच्या दिवशीच आपण पिंडदान करत असतो. त्यासाठीच आपण दशक्रिया विधी ठेवलेला असतो. कारण
मृत व्यक्तीला त्याच्या पुढील प्रवासात मदत करण्यासाठी हा पिंडदानाचा विधी करावाच लागतो. आणि वर्षश्राद्ध आपण ज्याला म्हणतो, तर हा एक वार्षिक विधी आहे, म्हणूनच त्याला वर्षश्राद्ध असं म्हटलं जातं. या दिवशी वर्षश्राद्धाच्या दिवशी जो मृत व्यक्ती म्हणजे त्याला जाऊन 1 वर्ष होतं, त्याच्या पहिल्याच पुण्यतिथीला हा विधी करावा लागतो. पितृपक्षात वर्षातून एकदा पितरांसाठी श्राद्ध आपण करत असतो. त्याचप्रमाणे हा वर्षश्राद्धाचा विधी असतो, ज्यामध्ये सर्व पितरांना स्मरून त्यांच्या आत्म्यांना शांती मिळवण्यासाठी प्रार्थना केली जाते. आणि वेगवेगळ्या तिथीला हे प्रत्येक घरी पितृपक्षामध्ये श्राद्धविधी केले जातात. तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊन 2-4 महिनेच झालेले असतील, तर त्या वर्षी भरणी श्राद्ध केलं जातं. आणि त्यानंतर वर्षश्राद्ध झालं की वर्षश्राद्धानंतर दुसऱ्या वर्षी जो पितृपक्ष येतो, त्या पितृपक्षापासून पितृ जेवू घातले जातात, पितृ अर्पण केले जातं. समजा एखाद्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध आता एखाद्या महिन्यापूर्वी झालं असेल, तर तुम्ही या पितृपक्षात त्या व्यक्तीच्या नावाने पितृ अर्पण करू शकता, पितृश्राद्ध करू शकता. 1 वर्षाच्या आत आपल्याला पितृपक्षात पितृ अर्पण करता येत नाहीत. उलट त्या वर्षी भरणी श्राद्ध केलं जातं. आता भरणी श्राद्धाबद्दल माहिती तुम्हाला नसेल माहिती, तर भरणी श्राद्धाबद्दल किंवा भरणी श्राद्ध काय असतं हे देखील मी आपल्या चॅनलवर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती सर्च करून बघू शकता. पिंडदान असेल, श्राद्धविधी असतील, तर हे विधी नेमके का करायचे असते, तर आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी, आपल्या मुलाबाळांना त्यांना काही किंवा आपल्या वंशजांना त्यांच्यामुळे काही त्रास होऊ नये, त्यांना परलोकात आनंद मिळावा, या सर्व कारणांसाठीच आपल्याला हे विधी करावेच लागतात. पितृश्राद्ध असेल किंवा पिंडदान असेल, पितृतर्पण असेल, या गोष्टी आपले पूर्वज आपल्यावरती नाराज होऊ नये, त्यांच्यामुळे त्यांच्या नाराजगीमुळे आपल्याला कोणताही पितृदोष लागू नये. पितृदोष लागला की आपल्या आयुष्यात आपल्याला अडथळे निर्माण होत असतात. त्यामुळेच पितृदोष आपल्याला लागू नये यासाठीच आपल्याला पितृश्राद्ध असेल, पिंडदान असेल, पितृतर्पण असेल, हे विधी करायचे असतात. एखाद्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध झालं की त्यानंतर वर्षातून एकदा तरी त्या व्यक्तीची सेवा आपल्याला घडावी, यावर्षी दरवर्षी पितृपक्षात आपण पितृ अर्पण करत असतो. पितृपक्षात आपण आपल्या पूर्वजांना स्मरतो आणि त्यांच्याकडून आपल्याकडून काही जर चुका झालेल्या असतील, तर त्यांच्याकडून आपण माफी मागायची, त्यांच्यासाठी पिंडदान करायचे किंवा पितरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय असतात. ते उपाय आपण पितृपक्षामध्ये करू शकतो. त्यामुळे आपल्या घराला जर काही पितृदोष लागलेला असेल, तर तो पितृदोष नाहीसा होतो. पितृ देखील आपल्यावरती प्रसन्न होतात. तुमच्याकडे समजा कोणाचा मृत्यू झाला, तर त्यानंतर पहिल्याच वर्षी म्हणजे वर्षश्राद्धाच्या आत पितृ अर्पण करतात का, हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चालू वर्षात तुमच्या घरात, कुळात जर कोणाचा मृत्यू झालेला असेल, तर आपल्याला पितृ घालता येता का, पितृजीव आपण घालू शकतो का, किंवा वर्ष 2025 मधील पितृपक्ष नेमका केव्हा सुरू होतोय, अशी सगळी माहिती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे पितृपक्षाबद्दल योग्य ती माहिती मिळेल. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याच्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.